राजकीय वर्तुळातून एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अचानक दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत। दुपारनंतर ते दिल्लीसाठी रवाना होणार असून तिथे पक्षाच्या बड्या नेत्यांसोबत त्यांची महत्त्वाची चर्चा होणार आहे। या दौऱ्यात बहुप्रतीक्षित केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सोडवण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची दाट शक्यता आहे। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात। उपमुख्यमंत्री शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर असतील। पक्षाच्या बड्या नेत्यांच्या ते भेटीगाठी घेणार आहेत। यासोबतच केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होणार असल्याचीही माहिती समोर येते। याचा आपण पाहतोय रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा गेल्या 1.5 वर्षापासून तसाच आहे। त्या संदर्भात सुद्धा चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर जोडले गेलेले आहेत। सूरज, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याच्या मागे कारण नेमकं काय आहे? निश्चित तेजल, आज दुपारनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते दिल्लीला जाणार आहेत। 4:30 वाजेपर्यंत ते दिल्लीत पोहोचतील। आपण जर का पाहिलं तर ऑपरेशन टायगर नंतर हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा आहे आणि ऑपरेशन टायगर नंतर कुठेतरी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे त्याची चर्चा रंगल्या होत्या आणि यामध्ये शिवसेनेच्या वाटेला जे आहे ते केंद्रीय मंत्रिपद मिळणार अशी देखील राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली होती। त्यामुळे आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावरती जात आहेत आणि त्यानंतर ते वरिष्ठ नेत्यांची एनडीएतल्या वरिष्ठ नेत्यांची जी भेट घेणार आहेत आणि यामध्ये कुठेतरी शिवसेनेच्या वाटेला जी 2 केंद्रीय मंत्रिपद येणार आहेत त्यावरती कुठेतरी चर्चा होऊ शकते आणि त्याचमुळे कुठेतरी हा जो दौरा आहे एकनाथ शिंदे यांची दिल्लीवारी जी आहे ती फार महत्त्वाची आहे। कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर केलं आणि त्यानंतर कुठेतरी एनडीची ताकद जी आहे ती दिल्लीमध्ये केंद्रामध्ये वाढलेली आहे। त्यामुळे कुठेतरी हा दौरा जो आहे तो फार महत्त्वाचा आहे आणि आजच्या भेटीगाठीमध्ये ज्या नेत्यांच्या भेटीगाठी होतील त्या भेटीगाठीमध्ये नेमकं शिवसेनेच्या वाटेला नेमकं कोणतं केंद्रीय मंत्रिपद किंवा कोणतं केंद्रीय मंत्रिपद मिळू शकतं यावर देखील तेजल चर्चा होऊ शकते। जी, धन्यवाद सूरज दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आणि यासह शिवसेनेला नेमकी किती जागा मिळणार या संदर्भात आता दिल्लीमध्ये चर्चा होऊ शकते, यासाठीच हा दौरा असल्याचं समजतंय।